कॉलेज, नाशिक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी. मी माधुरी जाधव. आज आपण ई-लर्निंगच्या माध्यमातून टी-वाय-बी-एचा रिसर्च मेथोडॉलॉजी, संशोधन पद्धतीशास्त्र या विषयाचे अध्ययन करणार आहोत. त्यातलं पहिलं जे प्रकरण आहे ते संशोधन शास्त्राची ओळख. संशोधन शास्त्राची ओळख. संशोधन म्हणजे काय? तर काही विविध प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या शोधून काढणं, त्यालाच संशोधन म्हणता येऊ शकतं. अगदी मानवाच्या उत्पत्तीपासून मानव आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा विविध प्रकारचे ज्ञान किंवा माहिती मिळवत असतो. या माहितीचा उपयोग करून आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्याचा तो प्रयत्न करतो. यालाच आपण संशोधन म्हणू शकतो. संशोधन ही एक ज्ञानाचं संपादन करण्याची प्रक्रिया आहे. जे काही जुनं ज्ञान मिळालेलं जे काही जुनं ज्ञान आहे, त्यातून नवीन ज्ञानाची निर्मिती करणं, याला आपण संशोधन म्हणू शकतो. त्याचबरोबर संशोधन ही एक व्यवस्थित प्रक्रिया आहे. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप क्रमबद्ध पद्धतीने जी काही माहिती मिळवली जाते, त्या माहितीचा उपयोग करून नवीन माहिती संकलित करणं, त्याचबरोबर सिद्धांत मांडणं आणि सिद्धांत मांडल्यानंतर विविध प्रकारचे निष्कर्ष मांडले जातात. त्यालाच आपण संशोधन असं म्हणू शकतो. संशोधन ही एक प्रक्रिया, एक बौद्धिक प्रक्रिया आहे. बौद्धिक प्रक्रिया म्हटलं तर एखाद्या विषयासंबंधी आपण जेव्हा ज्ञान मिळवतो, ते ज्ञान मिळाल्यानंतर मानव त्यासंबंधी विचार करू लागतो आणि त्याच्या बुद्धीच्या जोरावरती विविध संकल्पना ज्या आहेत त्या मांडू लागतो आणि ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा तो विचार करू लागतो. म्हणून ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर ही एक संचयी प्रक्रिया देखील आहे. कारण यामध्ये विविध प्रकारचं ज्ञान मिळवलं जात असतं आणि ते ज्ञान साठवून ठेवणं, माहिती गोळा करणं आणि त्या माहितीवरती प्रक्रिया करणं आणि त्यातून विविध प्रकारचे निष्कर्ष काढले जातात. म्हणून याला संशोधन ही एक संचयी प्रक्रिया आहे असं देखील म्हटलं जात असतं. त्याचबरोबर संशोधन ही एक वैज्ञानिक प्रक्रिया देखील आहे, जी संशोधनाच्या माध्यमातून आपण एखाद्या समस्येविषयी माहिती गोळा करतो. त्या जी माहिती आहे ती योग्य आहे की नाही यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो आणि त्यातून निष्कर्ष काढले जातात. आपण अ, तथ्यापर्यंत पोहोचतो किंवा एक नियम किंवा सिद्धांत तयार होतो. त्यालाच आपण वैज्ञानिक पद्धत असं म्हणतो आणि जिथे वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो, म्हणूनच त्याला वैज्ञानिक प्रक्रिया म्हणून संबोधलं जात असतं. सध्या रिसर्च ही एक वैज्ञानिक प्रक्रियेबरोबरच एक कार्यात्मक किंवा क्रमबद्ध आणि सुसंबद्ध पद्धतीने तिची रचना केलेली असते. त्यामध्ये नवीन तथ्य आणि जुने तथ्य जे आहे, त्या दोघांची सांगड घालून रिसर्च हे पूर्णपणे केलं जात असतं आणि यामध्ये संशोधनामध्ये ज्यावेळेस जी प्राथमिक माहिती आहे ती गोळा केल्यानंतर, त्यामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यानंतर त्याचं एनालिसिस करणं किंवा तिचा चिकित्सक किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणं, यालाच आपण रिसर्च किंवा संशोधन असं म्हणू शकतो. आता संशोधनाचा अगदी सोपा सरळ अर्थ म्हणजे शोधणे. मग त्या एखादी सामाजिक समस्या असेल, आर्थिक असेल, राजकीय समस्या असेल, अशा अनेक विषयांमध्ये संशोधन आपण करू शकत असतो. संशोधनाचा अर्थ म्हणजे काय? अनेक समस्येसंबंधित माहिती गोळा करणं, ती माहिती गोळा केल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस किंवा प्रक्रिया करणं. त्या प्रक्रिया केल्यानंतर किंवा डाटा कलेक्शन केल्यानंतर त्यामध्ये कोणत्या वैज्ञानिक पद्धतीचा वापर करायचा, निरीक्षण पद्धतीचा वापर करायचा, की प्रश्नावली पद्धतीचा वापर करायचा किंवा इंटरव्ह्यू किंवा मुलाखत माध्यमातून सुद्धा आपण संशोधन हे करू शकत असतो. रिसर्च संशोधनाला आपण इंग्रजीमधून रिसर्च असं म्हणतो. म्हणजे पुन्हा-पुन्हा किंवा समग्र पद्धतीने एखाद्या समस्येसंबंधी शोधन करणं. सर्च म्हणजे शोधून काढणं. विविध प्रकारच्या वस्तू, घटना किंवा प्रसंग का घडतात, कुठे घडतात, केव्हा घडतात, कसे घडतात, त्यामागची कारणमीमांसा करणं म्हणजेच संशोधन असू शकतं. आणि या सर्व कारणांचा अभ्यास करणं आणि त्या कारणांचा चिकित्सक अभ्यास केल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्ञान संघटित करणं, यालाच आपण संशोधन असं म्हणू शकतो. मग संशोधनामध्ये विविध प्रकारचे जे काही तथ्य किंवा तत्व जे आहे, त्या तथ्य आणि तत्वांची चिकित्सा किंवा परीक्षण करणं, यालाच संशोधन आपण म्हणू शकतो. ही व्याख्या जी आहे ती वेबस्टर यांनी सांगितलेली आहे, की जे काही नियम किंवा तत्व जी निर्माण झालेली आहे, एखाद्या समस्येसंदर्भात ती तत्व अ, निर्माण झाल्यानंतर तिचं चिकित्सा किंवा परीक्षण, त्यांची कारणमीमांसा करणं आणि पद्धतशीरपणे त्याचे वर्णन करणं, यालाच आपण संशोधन म्हणू शकतो. संशोधन ही एक व्यवस्थित क्रिया आहे. त्यामध्ये विविध
घटना किंवा प्रसंग, वस्तुस्थिती असेल, तिचा शोध घेतला जातो आणि या शोधाच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती मिळत असते. ही सर्व माहिती त्या ठिकाणी संघटित केली जाते आणि संघटित केल्यानंतर शेवटी एक निष्कर्ष किंवा एका गृहीतकापर्यंत आपण पोहोचतो, की नक्की ही घटना किंवा क्रिया का घडली आहे आणि त्याच्यामागचं नक्की कारण काय आहे किंवा ही समस्या सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो, याचाच अभ्यास याच्यामध्ये केला जात असतो. संशोधन म्हणजे एखाद्या विषयाचा सातत्यपूर्ण अभ्यास करणं आणि सातत्यपूर्ण अभ्यास करत असताना काळजीपूर्वक आणि पद्धतशीरपणे अभ्यास करणं, यालाच आपण रिसर्च असं म्हणू शकतो. त्याची इंग्रजीमधून व्याख्या रिसर्च ॲज द सिस्टमाइज्ड एफर्ट टू गेन टू न्यू नॉलेज म्हणजे प्राप्त करण्यासाठी नवीन ज्ञान प्राप्त करण्याबरोबरच ते क्रमबद्ध पद्धतीने प्राप्त करणं आणि ते मांडणं, त्यालाच आपण रिसर्च किंवा संशोधन असं म्हणू शकतो. आता संशोधनाची अजून एक व्याख्या जी आहे, ती रिसर्च ॲज अ केअरफुली इन्व्हेस्टिगेशन इन ऑर इन्क्वायरी, स्पेशली थ्रू सर्च फॉर न्यू फॅक्ट्स इन एनी ब्रांच ऑफ नॉलेज. म्हणजे एखाद्या विद्याशाखेतील जी काही समस्या आहे, त्या समस्येचं परीक्षण करणं किंवा त्या वस्तुस्थितीचं काळजीपूर्वक परीक्षण करणं, याला सुद्धा आपण संशोधन असं म्हणू शकतो. यामध्ये संशोधन ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. त्याच्यामध्ये एक नियम किंवा नियमांची सांगड घातली जाते किंवा एखादा विशिष्ट आकार आहे, विशिष्ट क्षेत्रातील एखादी समस्या आहे किंवा प्रदेशातील एखादी समस्या आहे, त्यासंबंधी आपण अभ्यास करत असू. म्हणून एक विशिष्ट आकार तिथे निश्चित केला जात असतो. म्हणून ती एक आकारबद्ध सुद्धा प्रक्रिया आहे. त्याचबरोबर ही सखोल आणि सुव्यवस्थित प्रक्रिया आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये माहिती गोळा केली जात असते. म्हणून ही खोल अशी प्रक्रिया आहे किंवा यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात माहिती मिळते आणि त्यातून ठराविक माहिती घेऊन आपण शेवटी निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो. ही व्याख्या जी आहे जे.डब्ल्यू. बेस्ट यांनी केलेली आहे. संशोधनाचा सोपा अर्थ म्हणजे जे काही नवीन उजेडात आलेल्या तथ्यांचे म्हणजे काही तथ्य माहिती नसतात, पण एखाद्या वस्तू किंवा घटनेविषयी जास्तीत जास्त माहिती मिळाल्यानंतर आपला अप्रत्यक्ष असलेला घटक जो आहे, तो अप्रत्यक्ष आपल्या समोर येतो आणि ही घटना किंवा समस्या यामुळे घडलेली आहे हे आपल्याला जाणवतं. त्यातून संशोधनाची जी काही जो काही समस्या आहे, ती समस्येची सोडवणूक त्या घटकाच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि चिकित्सकपणे अभ्यास करता येत असतो. त्यालाच आपण रिसर्च असं म्हणतो. आता या संशोधनाची काही उद्दिष्ट देखील आहे. तर सर्वात प्रथम उद्दिष्ट म्हणजे की संशोधन करत असताना एखादी समस्या आपल्यासमोर असायला हवी. मग समस्या जी आहे आपल्यासमोर, त्या समस्येचं उत्तर शोधणं, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रथम जे उद्दिष्ट आहे ते संशोधनाचं असतं. जी समस्या आपल्यासमोर उभी आहे तिच्या मागील उत्तराचा किंवा ती जी समस्या आहे तिचं उत्तर शोधणं, हा एक मुख्य हेतू किंवा उद्दिष्ट संशोधनाचा असतो. त्याचबरोबर दुसरं उद्दिष्ट म्हणजे जी गोष्ट आजपर्यंत शोधली नाहीये, नवीन ज्ञानाची निर्मिती करणं किंवा नवीन ज्ञान जे आहे त्या समस्येसंदर्भात समोर आणणं, यालाच हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे रिसर्चचं. त्याचबरोबर संशोधनाचे उद्दिष्ट किंवा हेतू जरी वेगवेगळे असले, उद्दिष्ट काही हे जे 2 मुख्य उद्दिष्ट असले, तरी हेतूसुद्धा खूप वेगवेगळे आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जो हेतू आहे, की अस्तित्वात असणारे जे काही सिद्धांत आहेत, त्याची पडताळणी करणं. आता अस्तित्वात असणारे सिद्धांत म्हणजे फॉर एक्झाम्पल गुरुत्वाकर्षण जो सिद्धांत आहे, न्यूटन या शास्त्रज्ञांनी मांडलेला, त्याचा पुन्हा-पुन्हा आपण नवीन सिद्धांत निर्मिती करण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो किंवा नवीन सिद्धांत मांडण्यासाठी वापर करू शकतो. उदाहरणार्थ अ, भरती ओहोटीचा जो सिद्धांत आहे, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणच्या सिद्धांतावरतीच आधारित हा एक नवीन सिद्धांत पुन्हा भरती ओहोटीचा सिद्धांत जो काही मांडलेला आहे, हा म्हणजे असे अनेक सिद्धांत एका मुख्य सिद्धांतावरती आधारित नवीन सिद्धांत मांडता येऊ शकतात. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा हेतू म्हणजे सत्याचा शोध घेणे आणि अचूक अचूक ज्ञान जे आहे, ते मिळवणं आणि नक्की निष्कर्षापर्यंत किंवा शेवटी आपल्या निष्कर्ष जो आहे शेवटी किंवा त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचणं, हा पण एक मुख्य हेतू त्याचा असतो. मग सत्य काय आहे? एखादी घटना आपल्याला दिसते आहे आणि ती घटना यामुळे घडते असं आपण विचार करतो. पण नक्की तेच कारण असेल असं नाही. त्या घटनांची कारणमीमांसा करणं आणि सर्व माहिती, सखोल माहिती जी आहे ती गोळा करणं आणि त्यानंतर आपल्याला जाणवतं, की जे आपल्याला वाटत होतं कारण, ते नसावं. म्हणून त्यासाठी त्याच्या अप्रत्यक्ष घटक जे परिणाम करतात एखाद्या
समस्येवरती त्या अप्रत्यक्ष घटकांचा देखील अभ्यास केला जातो आणि त्यातून अचूक निर्णय घेता येतो किंवा एक समस्येची उकल करता येऊ शकते. त्याचबरोबर पुढचा जो हेतू आहे, संशोधनासाठी निवडलेल्या विषयासंबंधी माहिती संकलित करणं. त्याचबरोबर त्यामागील घटना असेल, कारणं असतील त्यांचं पृथक्करण करणं. एखादी घटना का घडते आहे, त्यामागची कारणं जी आहे ती शोधणं. आता ती घटना का घडते, ती घटना कशाशी संबंधित आहे, ती संकल्पना काय आहे, त्याविषयी जास्तीत जास्त माहिती गोळा केल्यानंतर ती घटना का घडते आहे याची कारणं शोधणं. कारणं शोधल्यानंतर अनेक कारणं असतात, पण त्यातलं स्पेसिफिक कारण कोणतं असू शकतं किंवा अनेक कारणं आहेत ती वेगवेगळी करणं, बाजूला काढणं आणि त्यातलं मुख्य कारण काय आहे, हे शोधून काढणं हा एक संशोधनाचा मुख्य हेतू असतो. उदाहरणार्थ भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, या सर्व घटना घडतात. ह्या कशामुळे घडतात? ज्या काही भौगोलिक घटना आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे, या कशामुळे घडतात? तर कधी वृक्षांचं प्रमाण कमी असेल यामुळे होऊ शकतं किंवा जे काही उष्णतेची पातळी आहे, ही वाढलेली आहे यामुळे सुद्धा या घटना होऊ शकतात. ज्वालामुखी किंवा भूकंप यासारख्या किंवा दरड कोसळणे यासारख्या घटना आहे किंवा पुराची परिस्थिती आहे. या घटना का घडतात? त्यामागची कारणं अनेक असू शकतात. मग या सर्व कारणांचं पृथक्करण करणं, वेगवेगळी करणं ही कारणं, त्यातून मुख्य कारण काय असावं हे शोधून काढणं, हा एक महत्त्वाचा हेतू संशोधनाचा असतो. त्याचबरोबर तथ्य किंवा संकल्पना, मुख्य नियम किंवा तत्त्व जे आहे, त्यांचं सर्वसामान्यीकरण करणं आणि त्यातून भविष्यात एखादी समस्या निर्माण होऊ शकते का? आणि भविष्यात त्या समस्येचं आपण उपाययोजन कसं करू शकतो? या सर्वांची मदत या संशोधनातून होत असते आणि त्यातून मार्गदर्शन किंवा एक मार्ग किंवा अचूक दिशा मिळते. हा पण एक महत्त्वाचा हेतू संशोधनाचा असतो. त्याचबरोबर घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या घटनांची कारणमीमांसा करणं म्हणजे कारणं शोधणं. त्याचबरोबर कारणं शोधल्यानंतर त्या कारणांचा सविस्तर अभ्यास करणं, हा एक महत्त्वाचा हेतू असतो. भौगोलिक घटनांची कारण हे सुसंबद्ध पद्धतीने म्हणजे क्रमबद्ध पद्धतीने मांडणं, हेही एक संशोधनामध्ये महत्त्वाची गोष्ट किंवा महत्त्वाचा हेतू अभ्यासला जात असतो किंवा चालू सिद्धांत आहे. अनेक सिद्धांत आहे. अनेक सिद्धांताच्या बाबतीत अनेक सिद्धांत संशोधकांनी मांडलेले आहे. पण काही शास्त्रज्ञांमध्ये त्या संशोधनाविषयी किंवा त्या सिद्धांताविषयी मतभिन्नता असते. मग ही मतभिन्नता दूर करण्यासाठी जो काही सिद्धांत आहे, त्या संदर्भात काहीतरी अ, अ, संकल्पना किंवा अचूकता आहे चूक आहे त्या सिद्धांतामध्ये, असे जर प्रश्न निर्माण होत असतील किंवा वाद निर्माण होत असतील शास्त्रज्ञांमध्ये, तर पुन्हा त्या सिद्धांताचं संशोधन करणं किंवा त्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवणं, की जी निर्माण झालेली समस्या किंवा काहीतरी चुकीचं वाटतं आहे, अशा विषयी या सिद्धांताविषयी माहिती गोळा करणं, पुन्हा एका निष्कर्षापर्यंत पोहोचणं आणि तो सिद्धांत अचूक आहे की नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा हेतू आहे संशोधनाचा, हे मांडलं जात असतं. त्याचबरोबर संशोधित ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करणं, म्हणजे संशोधनामध्ये विविध प्रकारची माहिती आपण जेव्हा मिळवतो, समजा शेती क्षेत्रामध्ये सेंद्रिय खतांचा वापर केला तर शेती क्षेत्रातील उत्पादन क्षमता ही वाढते. म्हणजे हे एक जे हा शोध जो लावलेला आहे शेती तज्ञांनी किंवा शास्त्रज्ञ आहे शास्त्रज्ञ, त्यांनी जो शोध लावला आहे, त्याचा उपयोग आज व्यावहारिक माध्यमातून किंवा व्यावहारिक जीवनामध्ये शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करू लागला आहे आणि शेतीतील समस्या जो आहे तो दूर करण्याचा तो प्रयत्न करत आहे. तसेच मानव आणि पर्यावरण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. या दोघांचा एकमेकांवरती कसा परिणाम होतो, या सर्वांचा अभ्यास संशोधनामध्ये केला जात असतो. जसं की पर्यावरणामध्ये घडणाऱ्या घटना आहे किंवा आपत्ती आहे, त्याचा परिणाम मानवी जीवनावरती सातत्याने होत असतो किंवा मानव काही कृत्य करत असतो. वृक्षतोड असेल किंवा जंगलतोड असेल किंवा शेती क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असेल, याचाही साइड इफेक्ट हा पर्यावरणावरती होत असतो. मग या दोघांमध्ये अंतरसंबंध किंवा या दोघांमधला कार्यकारण भाव म्हणजे एखादी घटना का घडली, कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, या सर्वांचा यामध्ये अभ्यास करणं हा पण एक मुख्य हेतू असतो संशोधनाचा. त्याचबरोबर भौगोलिक ज्या समस्या आहे किंवा नैसर्गिक पर्यावरणीय समस्या आहे, या समस्यांचं निराकरण करणं, या समस्या समजावून घेणं आणि त्याबद्दल एखादा अचूक निष्कर्ष काढणं, हा सुद्धा एक संशोधनाचा मुख्य हेतू असतो. आता संशोधनाचे विविध प्रकार पडतात. संशोधनाचा पहिला जो प्रकार आहे, प्रयोजनानुसार संशोधन प्रयोजनानुसार हा एक मुख्य प्रकार आहे. त्यात 3 उपप्रकार असतात. पहिलं म्हणजे वर्णनात्मक संशोधन. आता वर्णनात्मक संशोधन म्हणजे संशोधकाने एखादी समस्या निवडलेली आहे. एक ती सामाजिक, आर्थिक,
कोणत्याही क्षेत्रातील समस्या असेल, तर तिचं फक्त वर्णन केलं जातं. ही समस्या का निर्माण झाली, कशी, केव्हा, कुठे निर्माण झाली आणि त्यामागची जी काही माहिती गोळा केली जाते, तिचं वर्णन केलं जातं. यालाच आपण वर्णनात्मक संशोधन असं म्हणतो. म्हणजे एखादा भौगोलिक प्रदेश असेल किंवा राज्य असेल, गाव असेल, तिथलं डोंगर, पर्वत, जमिनींचं वर्णन करायचं असेल आपल्याला, तर आपण पर्वत, डोंगररांगा असेल, पठारे असतील, नद्या असतील, यांचं आपण फक्त वर्णनात्मक स्वरूपात माहिती गोळा करतो आणि त्यातून संशोधन किंवा शोधून काढतो काही गोष्टी. यालाच आपण वर्णनात्मक संशोधन असं म्हणतो. तसंच प्रयोजनानुसार मधला दुसरा जो प्रकार आहे संशोधनामधला, दुसरा प्रकार जो आहे अन्वेषणात्मक संशोधन. आता संशोधन, अन्वेषणात्मक याचा अर्थ असा होतो, की शोध घेणं. एखादी घटना असेल, वस्तुस्थिती असेल, ती का घडली त्यामागची कारणमीमांसा शोधणं किंवा जी काही घटना आहे, तिचा शोध घेणं, माहिती गोळा करणं. माहिती गोळा केल्यानंतर कळतं, की ही घटना का घडली असावी? एक शोधात्मक प्रवृत्ती तिथं अ, प्रवृत्तीचा विचार केला जात असतो. यालाच आपण अन्वेषणात्मक शोध असं म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी वारंवार जर पूर येत असेल, भूकंप घडत असेल किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असेल, तर यामागची कारणं काय असावी? त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक घटक अनुकूल नाही का? प्रतिकूल आहेत का? नक्की कारणं काय आहे? किंवा तिथली जीवनशैली असेल, प्रदूषण असेल, या सर्वांचा तिथं परिणाम होतो का त्या घटकांवरती किंवा तिथल्या नैसर्गिक रचनेवरती? या सर्वांचा अभ्यास संशोधनामध्ये केला जातो, त्याला आपण अन्वेषणात्मक संशोधन असं म्हणतो. त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे स्पष्टीकरणात्मक संशोधन. स्पष्टीकरणात्मक संशोधनामध्ये जी काही संशोधनासंबंधी एखादी समस्या आहे किंवा एखादी घटना किंवा वस्तू आहे, त्या वस्तूसंबंधी किंवा त्या घटनेसंबंधी किंवा प्रसंग असेल, त्यासंबंधी आपण स्पष्टीकरणात्मक माहिती जी आहे, ती गोळा करतो, ती जमा करतो. त्याच्यावरती त्या माहितीवरती प्रक्रिया किंवा प्रोसेस करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करतो आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्यानंतर शेवटी एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो. यामध्ये स्पष्टीकरण केलेलं असतं प्रत्येक कारणांचं किंवा जे कारण आहे, ती समस्या घडण्यामागचं. त्या प्रत्येक कारणांचं स्पष्टीकरण, स्पष्ट अर्थ मांडलेला असतो. याला आपण स्पष्टीकरणात्मक संशोधन असं म्हणू शकतो. म्हणजे अनेक ठिकाणी शेती क्षेत्रामध्ये जी काही उत्पन्नाची कमतरता असेल किंवा उत्पन्नामध्ये होणारे चढ-उतार असतील, याचे स्पष्ट कारणं आहे किंवा पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या समस्या आढळून येत असतात. या समस्यांची कारणमीमांसा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून केली जात असते. यालाच आपण स्पष्टीकरणात्मक संशोधन असं म्हणू शकतो. दुसरा जो प्रकार आहे संशोधनाचा तो आहे हेतूनुसार संशोधन. आता हेतूनुसार म्हणजे यात शुद्ध हेतू किंवा मूलभूत संशोधन हा एक मुख्य प्रकार आहे, की त्यामध्ये शुद्ध किंवा मूलभूत संशोधन म्हणजे प्राथमिक माहिती जी आहे ती गोळा केली जाते एखाद्या समस्येसंदर्भात आणि ती प्राथमिक माहिती गोळा केल्यानंतर असं जाणवतं, की एखाद्या प्रमुख सिद्धांतावरती आधारित हा दुसरा सिद्धांत अवलंबून असतो. शुद्ध किंवा मूलभूत संशोधन जास्तीत जास्त नैसर्गिक घटना असतील किंवा गणितीय प्रक्रिया असतील या विषयांमध्ये किंवा गणितांमध्ये या संशोधनाचा प्रकाराचा वापर केला जात असतो. जसं की एखादा सिद्धांत आहे, त्या सिद्धांतावरती आधारित दुसऱ्या सिद्धांताची निर्मिती आपण करू शकतो. जसं की न्यूटनचा जो काही गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, त्याच्यावरतीच आधारित विविध प्रकारचे सिद्धांत हे निर्माण केले जातात. जसं की भरती ओहोटीचा जो सिद्धांत आहे तो सुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावरतीच अवलंबून आहे. म्हणजे एका मुख्य सिद्धांतावरती दुसऱ्या सिद्धांताची किंवा नवनिर्मिती क्षमतेची किंवा नवनिर्मिती ही करता येऊ शकते. यालाच आपण शुद्ध किंवा मूलभूत संशोधन असं म्हणतो. त्याचबरोबर दुसरा संशोधनाचा प्रकार आहे उपयोजित संशोधन. हेतूनुसार मध्ये दुसरा जो प्रकार आहे तो आहे उपयोजित संशोधन. त्यालाच आपण अनुप्रयुक्त संशोधन असं सुद्धा म्हणतो. म्हणजे एखादी संशोधन समस्या जेव्हा हाताळताना आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती जेव्हा गोळा करत असतो, त्या माहितीच्या आधारे आपल्याला विविध प्रकारच्या विविध गोष्टींचं ज्ञान संपादन होत असतं आणि या ज्ञानाच्या माध्यमातून आपण वेगळ्या समस्या सोडवण्याचा किंवा दैनंदिन जीवनात व्यावहारिक पद्धतीने आपण त्या अ, प्रमुख ज्ञानाचा वापर हा करू शकतो. म्हणजे एखाद्या संशोधन समस्येविषयी मिळवलेलं ज्ञान, त्या ज्ञानाचा पुन्हा दुसऱ्या एखाद्या समस्येसाठी वापर करतो. मिळालेल्या ज्ञानाचा पुन्हा दुसऱ्या समस्येचं सोल्युशन करायचं असेल किंवा उपाय शोधायचा असेल, अशा वेळेस पुन्हा त्या ज्ञानाचा वापर करणं, यालाच आपण उपयोजित संशोधन असं म्हणतो. उदाहरणार्थ उपयोजित संशोधनामध्ये जसं की यामध्ये जे काही अ, उपयोजित संशोधनामध्ये आपण कृषी भूमी उपयोजनाचा जो काही सिद्धांत आहे
तो जो मांडलेला आहे कृषीभूमी उपयोजन सिद्धांतामध्ये व्हॉन थुनेन यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे, त्यांना असं सांगितलं की उत्पन्न क्षेत्र आणि जे काही उत्पन्न क्षेत्र असेल, शेती क्षेत्राचं उत्पन्न क्षेत्र आणि मुख्य बाजार केंद्र या दोघांमधील अंतर जास्तीत जास्त जर वाढलं, तर काय होतं उत्पादन खर्च हा जास्त होतो, वाहतूक खर्च सुद्धा वाढतो. त्यामुळे जे काही बाजार क्षेत्र आहे, ते शेती क्षेत्राच्या आसपास जर असेल, तर उत्पादन खर्च हा कमी होऊ शकतो. म्हणजे जे काही या सिद्धांताच्या माध्यमातून एका समस्येविषयी उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे कुठेतरी त्या सिद्धांताच्या माध्यमातून पुढची जी समस्या निर्माण होणार आहे शेती क्षेत्रामध्ये, त्या समस्येचं उत्तर या सिद्धांतामध्ये मिळालं दिसून येतं. तसंच वेबर यांनी मांडलेला जो काही उद्योगांचा स्थानिकरणाचा जो सिद्धांत आहे, याने असं सांगितलं, की अवजड उद्योगधंदे जे आहे, ते कच्च्या मालाच्या क्षेत्राच्या जवळच जर असले, तर नक्कीच उत्पादन खर्च कमी होऊ शकतो किंवा वाहतूक खर्च देखील कमी लागू शकतो. म्हणून जे काही अवजड उद्योगधंदे आहे, हे असे कच्च्या मालाच्या क्षेत्रातच उभारायला हवे, जेणेकरून उत्पादन खर्च हा कमी येईल. त्याचबरोबर श्रमिक किंवा वाहतूक खर्च यांचा सुद्धा कमी येऊ शकतो. म्हणून उपयोजित संशोधनाचा असा अनेक सिद्धांताच्या माध्यमातून अनेक समस्या ज्या आहेत, त्या सोडवता येऊ शकतात. यालाच आपण उपयोजित संशोधन असं म्हणत असतो. तिसरा जो प्रकार आहे संशोधनाचा तथ्यांच्या वैशिष्ट्यानुसार संशोधन. आता पहिला जो प्रकार आहे तथ्यांच्या वैशिष्ट्यानुसार संशोधनाचा तो आहे गुणात्मक संशोधन. गुणात्मक संशोधनामध्ये संख्येला महत्त्व नसतं, तर दर्जा जो आहे कामाचा त्याला महत्त्व दिलं जात असतं. उदाहरणार्थ एखादी समस्या आहे, कंपनीमधील कामगार आहेत, त्यांच्या वर्तनाला किंवा त्यांच्या वागणुकीवरून त्यांचं वेतन ठरत नाही. तर तिथलं त्यांचा कामाचा दर्जा कसा आहे, त्या कामाची क्वालिटी कशी आहे, त्याच्यावर त्यांची वेतन श्रेणी ठरवत असते. उदाहरणार्थ Infosys सारख्या कंपनीमध्ये व्यक्तींचं वेतन हे त्यांच्या कामाच्या दर्जानुसार असतं. त्याचबरोबर उदाहरणार्थ LIC एजंट किंवा आयुर्विमा एजंट असतात. कंपन्यांमध्ये काम करणारे जे काही LIC एजंट असतात, त्यांना विशिष्ट प्रकारची प्रेरणा ही दिली जात असते, की जेणेकरून जास्तीत जास्त क्वालिटेटिव्ह कार्य किंवा दर्जात्मक कार्य त्यांनी करावं, यासाठी त्यांना विविध प्रकारचे बक्षीस किंवा प्रेरणा दिल्या जात असतात. गुणात्मक संशोधनामध्ये अशा व्यक्तीचं वर्तन किंवा क दर्जा, कामाचं स्वरूप कसं आहे, याच्याविषयी संशोधन केलं जात असतं. यालाच आपण गुणात्मक संशोधन असं म्हणतो. त्याचबरोबर संख्यात्मक संशोधन हा दुसरा प्रकार आहे तथ्यांच्या नुसारचा. त्यामध्ये संख्यात्मक संशोधनामध्ये यामध्ये मानवाचं वर्तन आणि त्या मानव असेल किंवा निसर्ग असेल, त्याचं वर्तनामध्ये सातत्याने बदल होत असतात. हे बदल का घडतात आणि त्या बदलांमागची कारणमीमांसा शोधणं किंवा कारणं शोधून काढणं, माहिती गोळा करणं, वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. उदाहरणार्थ क्षेत्रामध्ये वारंवार उत्पन्नामध्ये होणारी चढ-उतार असेल किंवा अचानक होणारी घट किंवा वाढ असेल उत्पन्नामध्ये. त्याचबरोबर अ, लोकसंख्येमधील होणारी वाढ असेल, या सर्व ज्या समस्या आहे, या समस्यांसंदर्भात माहिती मिळवणं किंवा माहिती गोळा करणं आणि या समस्येच्या अचूक जे काही निष्कर्ष आहे, त्यापर्यंत पोहोचणं, यालाच आपण संख्यात्मक संशोधन असं म्हणू शकतो. पुढचा जो चौथा प्रकार आहे, तुलनात्मकतेनुसार संशोधनाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे रेखावृत्तीय संशोधन आणि दुसरा जो आहे तुलनात्मक संशोधन. रेखावृत्तीय संशोधनामध्ये जे काही कालातीत म्हणजे स्थळ काळानुसार सारखे बदल होत असतात निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये किंवा मानवाच्या वर्तनामध्ये सुद्धा काळ आणि काळाप्रमाणे काळवेळाप्रमाणे बदल होत असतात. म्हणजे स्थळ कालातीतवरती अवलंबून असतं हे संशोधन. यामध्ये उदाहरणार्थ समजा महाराष्ट्र राज्यामध्ये 20 वर्षानंतरची महाराष्ट्र राज्यामधील रस्त्यांच्या लांबीमध्ये किंवा संख्यांमध्ये होणारी जी वाढ आहे, ती आपण बघू शकतो. त्यामध्ये बराच बदल झालेला आहे. 20 वर्षापूर्वीचा कालखंड आणि 20 वर्षानंतरचा कालखंड यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रमाणे आणि स्थळाप्रमाणे बदल होत गेलेले दिसतात. त्यालाच आपण रेखावृत्ती या संदर्भात जर आपण अभ्यास करायचा विचार केला, तर त्यालाच आपण रेखावृत्तीय संशोधन असं म्हणतो. त्याचबरोबर जे काही महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यांची 10 ते 20 वर्षानंतरची काही जिल्ह्यांमध्ये साखर कारखान्यांची संख्यांमध्ये झालेली वाढ असेल, घट असेल, या संदर्भात सुद्धा अभ्यास जो आहे केला जातो. त्यालाच आपण रेखावृत्तीय संशोधन असं म्हणत असतो. त्याचबरोबर
पुढचा जो प्रकार आहे तुलनात्मक संशोधन. तुलनात्मक संशोधनामध्ये विविध प्रकारची जी काही समस्या आहे, या समस्येसंदर्भात तुलना केली जाते. समजा फॉर एक्झाम्पल जे काही औद्योगिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास जो आहे किंवा भौगोलिक घटना आहे, भौगोलिक घटक आहे, यांच्यामध्ये 2 प्रदेशांमध्ये किंवा 2 भागांमध्ये, राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये, की औद्योगिक विकास कसा झालेला आहे किंवा भौगोलिक घटक कसे आहे, या हा संदर्भ एकक मानून तुलना केली जाते एखाद्या अ, प्रदेशाविषयी. त्यालाच आपण तुलनात्मक संशोधन. उदाहरणार्थ भारत, चीन, जपान या देशांमध्ये औद्योगिक प्रगतीचा विकास कसा झालेला आहे, या सर्व देशांचा औद्योगिक विकास बघून त्या सर्वांची तुलना केली जाते आणि याविषयी माहिती मिळवली जाते. त्यालाच आपण तुलनात्मक संशोधन असं म्हणत असतो. त्याचबरोबर संशोधनाचा पुढचा जो प्रकार आहे, इतर प्रकारामध्ये अनेक संशोधनाचे प्रकार येत असतात. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे काल्पनिक संशोधन. काल्पनिक म्हणजे एक कल्पना आहे किंवा संकल्पना आहे. ती संकल्पना मांडली जाते. त्या संकल्पनेविषयी मुख्य माहिती किंवा प्राथमिक माहिती गोळा केली जाते आणि त्या प्राथमिक माहितीच्या आधारावरती निष्कर्ष काढले जातात किंवा गृहीतकं मांडली जातात आणि त्यानुसार संशोधन केलं जातं. मग ती कल्पना असेल किंवा घटना असेल, प्रसंग असेल, याविषयी माहिती मिळवणं, ती गोळा करणं आणि त्यावरती निष्कर्ष काढणं किंवा अचूक निष्कर्षापर्यंत पोहोचणं आणि त्या समस्येच्या उत्तरापर्यंत पोहोचणं, यालाच आपण काल्पनिक संशोधन असं म्हणतो. त्याचबरोबर दुसरा प्रकार जो आहे प्रायोगिक संशोधन. प्रायोगिक संशोधनामध्ये एखादी समस्या आहे, वारंवार आपण त्या समस्येची जे काही माहिती गोळा केलेली आहे, ती माहिती वारंवार पुन्हा-पुन्हा त्याचं निरीक्षण करतो, वाचन करतो किंवा एखादी घटना घडत असेल, ती घटना कार्यक्षेत्रावर जाऊन पुन्हा-पुन्हा त्याची पाहणी करणं, त्याची आकडेवारी गोळा करणं आणि पुन्हा-पुन्हा परीक्षण केल्यानंतर आपला निष्कर्ष एकच कुठेतरी निघतो आहे किंवा पुन्हा-पुन्हा माहिती जी आहे ती समजून घेतल्यानंतर शेवटी आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि आपण जी मनात रिसर्चरनी किंवा संशोधकांनी एक मनात हायपोथेसिस किंवा गृहीतक मांडलं होतं, त्या गृहीतकापर्यंत आपण योग्य दिशेने पोहोचतो. एक निष्कर्ष प्राप्त होतो. त्यालाच आपण प्रायोगिक संशोधन असं म्हणतो. म्हणजे पुन्हा-पुन्हा निरीक्षण करून माहिती गोळा करणं, वैज्ञानिक पद्धत वापरणं आणि शेवटी निष्कर्षापर्यंत पोहोचणं, समस्येच्या उत्तरापर्यंत पोहोचणं, समस्येवरती अचूक उपाय शोधणं, यालाच आपण प्रायोगिक संशोधन असं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे तिसरा प्रकार जो आहे ऐतिहासिक संशोधन. ऐतिहासिक संशोधनामध्ये एखादी समस्या आहे, ती समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या समस्येशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक घटना असतील, पुरावे असतील किंवा प्रसंग घडलेले असतील, ऐतिहासिक दस्तावेज वगैरे असतील, त्या माध्यमातून माहिती गोळा करावी लागते आणि ती घटना तेव्हा अशी घडली होती, आत्ता कशी घडलेली आहे किंवा ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे आपण एखाद्या समस्येचा अभ्यास करतो. त्याला आपण ऐतिहासिक संशोधन असं म्हणतो. मग त्यामध्ये व्यक्तिचरित्र असेल किंवा डायरी असेल, त्याचबरोबर वास्तुशिल्प असतील, या सर्वांचा ऐतिहासिक किंवा भूतकाळातील ज्या घटना आहे घडलेल्या, त्या घटनांचा आत्ताच्या घटनेवरती किंवा आता जी समस्या निर्माण होत आहे, त्या समस्येचा अभ्यास करत असताना त्याचा ऐतिहासिक घटना ज्या घडलेल्या आहेत, तिचा याच्याशी संबंध लावता येऊ शकतो का? यासाठी जे संशोधन केलं जातं असं त्याला आपण ऐतिहासिक संशोधन असं म्हणत असतो. पुढचा जो प्रकार आहे प्रयोगशाळा संशोधन. प्रयोगशाळा संशोधन म्हणजे एक कृत्रिम पद्धतीने वातावरण निर्मिती केली जाते आणि ती संशोधनाची समस्या सोडवण्यासाठी मानव असेल, व्यक्ती असेल, वस्तू असेल, त्यांचा अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या प्रसंगाचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम परिस्थिती निर्माण केली जाते आणि विविध त्या घटनेवरती परिणाम करणारे जे घटक आहे, त्या घटकांवरती नियंत्रण ठेवलं जातं. जे काही चल आहे, परिणाम करणारे एखाद्या व्यक्तीच्या वर्तणुकीवर परिणाम करणारे जे घटक आहे, त्यालाच आपण चल असं म्हणतो. या चलांवरती कृत्रिम चल जे आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवलं जातं. उदाहरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी जर आपल्याला अ, अभ्यासायची असेल, शाळेतील विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी जर अभ्यासायची असेल, तर शाळेत नियंत्रित वातावरण करून त्यांना एखाद्या ठिकाणी बसवून त्यांचं अध्ययन पातळी अभ्यासणं, म्हणजे तिथल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या परिस्थितीवर नियंत्रण हे संशोधकाचं असतं. म्हणजेच कृत्रिम चल जो आहे, वातावरण हा एक चल आहे. तिथल्या वातावरणाचा परिणाम त्याच्या अध्ययनावरती होऊ शकतो. म्हणून तिथं शांत वातावरण प्रस्थापित जे केलं जातं, म्हणजे कृत्रिम जे काही घटक आहे, त्याच्यावरती नियंत्रण केलं जातं. अशा प्रकारे अध्ययनाची पातळी ही याचा आपण अभ्यास करू शकतो वर्गामध्ये, मुलांच्या अध्ययनाची पातळी. यालाच आपण प्रयोगशाळा संशोधन असं म्हणू शकतो किंवा शेती क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग करून बघितले जातात. वेगळ्या प्रकारचे खतं असतील किंवा
विविध प्रकारचे बी-बियाणं आहे, त्यांचा वापर करून विविध प्रकारचं वातावरण त्यांना उपलब्ध करून दिलं. त्यांची वाढ कशी होऊ शकते याचाही अभ्यास जर आपण केला, तर त्यालाच आपण प्रयोगशाळा संशोधन असं म्हणू शकतो. आता भौगोलिक संशोधन. भौगोलिक संशोधनाचे ही अनेक प्रकार आहे, की ज्यामध्ये भौगोलिक घटकांचाच अभ्यास केला जातो. जसं की जमीन, हवा असेल, पाणी असेल, त्याचबरोबर तिथले जे काही शेती क्षेत्र असेल, पर्वत, पठारे, मैदाने या सर्व भौगोलिक घटकांचा किंवा जे निसर्गनिर्मित घटक आहे, या सर्व घटकांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो, त्याला आपण भौगोलिक संशोधन असं म्हणतो. मग पृथ्वीपृष्ठावरील जे काही विविध घटक आहे, पृथ्वीवरती जे विविध घटक बघायला मिळतात, पशु, पक्षी, प्राणी, मानव, जमीन, हवामान, नद्या, पर्वत, पठारे हे जे काही भौगोलिक घटक आहे, या भौगोलिक घटकाचा आजूबाजूच्या परिस्थितीशी म्हणजे पर्यावरणाशी जो संबंध आहे, या संबंधांचा अभ्यास केला जातो. यालाच आपण भौगोलिक संशोधन म्हणतो. उदाहरणार्थ एखाद्या प्रदूषणाच्या भागामध्ये किंवा औद्योगिक करण असलेल्या क्षेत्रामध्ये किंवा शहरी भागांमध्ये पशु-पक्ष्यांची संख्या आपल्याला कमी बघायला मिळते. कारण तिथे वातावरण जे आहे प्रदूषित असल्यामुळे पशु-पक्ष्यांची संख्या ही कमी झालेली दिसून येते. अशा प्रकारे जे काही अध्ययन आहे, पृथ्वीपृष्ठावरती जे विविध घटक आहेत, त्यांचा आणि पर्यावरणाचा जो संबंध आहे, हा त्यात अभ्यासला जात असतो. त्याचबरोबर 1908 मध्ये आंतरराष्ट्रीय भूविज्ञान परिषदेमध्ये मानवाचे वस्तीस्थान गृहीत धरून भूपृष्ठ आणि मानवाच्या घनिष्ठ संबंधांचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो, त्याला आपण भूविज्ञान म्हणतो. म्हणजे मानव पृथ्वीपृष्ठावरती राहतो, म्हणून पृथ्वीपृष्ठ हे मानवाचं घर आहे, असं समजलं जाऊन या पृथ्वीपृष्ठावरतीच मानवाच्या गरजा गरजा ज्या आहे अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत असता म्हणूनच मानवाचा अतिशय जवळचा संबंध आहे जमिनीशी आणि जमिनीबरोबरच जे काही भू आहे तिलाच आपण जमीन असं म्हणतो आणि त्याला जोड आहे विज्ञानाची दिलेली. कारण शेती क्षेत्र असेल, औद्योगिकरण असेल, वाहतूक, दळणवळण यांची निर्मिती करण्यासाठी विज्ञानाची जोड घ्यावीच लागते. म्हणून त्याला भूविज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून ही जी संकल्पना आहे की मानव आणि भूपृष्ठ यांच्या घनिष्ठ संबंधांचा अभ्यास ज्या शाखेत केला त्याला आपण भूविज्ञान असं म्हणतो. 1959 मध्ये हार्टशॉन यांनी सुद्धा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सातत्याने जे बदल होत असतात, या बदलांचं सुसंबद्ध पद्धतीने किंवा क्रमबद्ध पद्धतीने विशद करणारं शास्त्र याला देखील भौगोलिक संशोधन म्हटलं. म्हणजे जे काही क्रमबद्ध पद्धतीने जे काही विविध प्रकारचे अ, आविष्कार जे आहे घडून येत असतं. पृथ्वीपृष्ठावरती सातत्याने बदल होत असतात. जे भूपृष्ठ आहे ते सर्वत्र सारखं नसतं. काही ठिकाणी पर्वत, पठारं, मैदानं आहे आणि काही ठिकाणी कंटिन्युअस भूपृष्ठावरती सातत्याने हालचाली होत असतात. जसं की मृदेचं अपक्षरण असेल, झीज असेल, भूमिपात असेल, भूकंप असेल किंवा नद्यांच्या वहन कार्यामुळे सुद्धा भूमीमध्ये विविध प्रकारचे बदल बघायला मिळतात. मग असे जे अनेक आविष्कार घडून येत असतात, या आविष्कारांचं स्टेप बाय स्टेप आणि योग्य पद्धतीने वर्णन करणं किंवा एकत्रित अनेक घटकांची सांगड घालून वर्णन करणं, त्याला आपण संयुक्तिक वर्णन असं म्हणतो. याचं विशदीकरण किंवा स्पष्टीकरण करणं, याला देखील आपण भौगोलिक संशोधन म्हणू शकतो. जे असे संशोधन भौगोलिक संशोधनामध्ये विविध प्रकारची वस्तुस्थिती जी आहे, ती हाताळली जाते आणि वस्तुस्थिती हाताळताना नवीन जे शोध किंवा नवीन संकल्पना आपल्या समोर येतात, हे एक भौगोलिक संशोधनाचं मुख्य कार्य बघायला मिळतं. सर्वात प्रथम जे आहे, की वस्तुस्थिती हाताळणं आणि त्यातून नवीन ज्ञान जे मिळतं, यालाच भौगोलिक संशोधनाचं हे एक मुख्य कार्य आहे. त्याचबरोबर निसर्गात निर्माण झालेली जी काही भूरूपं आहे, त्या भूरूपांवरती मृदा, जलाशय असेल किंवा हवामान, मानव, प्राणी, वनस्पती जीवन असेल, या सर्वांचा एकमेकांवरती परिणाम होत असतो. म्हणून हे सर्व जे घटक आहे, एकमेकांवरती अवलंबून आहे, परस्परावलंबी आहे. म्हणून या घटकांशी संबंधित समस्या सोडवणं, हे एक मुख्य कार्य भौगोलिक संशोधनाचं असतं. म्हणजे हवामानाशी संबंधित समस्या असो, मृदेशी संबंधित असो, हे सर्व एकमेकांशी परस्पर संबंधित आहे किंवा एकमेकांवरती अवलंबून आहे. म्हणून एखाद्या जरी घटकाचा अभ्यास करायचा असेल, हवामानाचा जरी अभ्यास करायचा असेल, तर त्या भूरूपांचा, मृदेचा, जलाशयाचा अभ्यास आपला अप्रत्यक्षरित्या करावाच लागणार. म्हणजेच काय एकमेकांवरती हे सगळे घटक हे अवलंबून असतात. यालाच आपण भौगोलिक संशोधन म्हणू शकतो. त्याचबरोबर पृथ्वीवरती प्राकृतिक घटक आहे, त्या घटकांचा मानवी जीवनावरती परिणाम होत असतो. विविध प्रकारचं भिन्न जीवन आपल्याला बघायला मिळतं. जसं की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पिग्मी लोकांची जीवनशैली ही वेगळी आहे. आणि त्याचबरोबर टुंड्रा प्रदेशातील जे काही एस्किमो लोकं आहे, यांची जीवन प्रणाली वेगळी आहे. कारण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये उष्णता भरपूर असल्यामुळे या लोकांचं जे काही घरं आहे, त्या घरांची रचना ही वनस्पतींवर केलेली असते. तर टुंड्रा प्रदेशातील थंड हवामानामध्ये जे राहणारे लोकं आहे एस्किमो
जातीचे लोकं यांच्या घरांची रचना ही बर्फाळ प्रदेशामध्ये इग्लू स्वरूपाचं त्यांचं घर असतं. त्यामध्ये आतल्या बाजूने जे काही प्राण्यांचे कातडं आहे ते वापरलं असतं आणि वरून बर्फ पडतं. म्हणजे त्या घरामध्ये ते राहत असतात. म्हणजे या दोघांची दोन्ही भागातील राहणाऱ्या लोकांची जीवनशैली किंवा जीवनमान, तिथल्या त्यांचे व्यवसाय हे वेगवेगळे बघायला मिळतात. म्हणजे पृथ्वीवरती विविध प्राकृतिक घटक भिन्न-भिन्न भागांमध्ये बघायला मिळतात आणि त्याविषयी संशोधन करणं, त्यामागची कारणं जाणून घेणं याला देखील आपण भौगोलिक संशोधन म्हणू शकतो. त्या भौगोलिक संशोधनाच्या सुद्धा काही पद्धती आहे. जसं की आपण मागच्या भागामध्ये किंवा बघितल्या की संशोधनाच्या वेगळ्या पद्धती आहेत. तसं भौगोलिक संशोधनामध्ये काही विशेष पद्धती आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम पद्धत जी आहे ती विश्लेषण पद्धत. जे विश्लेषणाच्या माध्यमातून एखादी गोष्ट किंवा एखादी समस्या सोडवणं. भौगोलिक समस्या असेल, समजा एक भूकंप असेल किंवा दुष्काळ असेल, पूर परिस्थिती असेल, अशा भौगोलिक अनेक समस्या किंवा प्रदूषण असेल, या भौगोलिक समस्या ज्या आहेत, त्या समस्यांविषयी प्राथमिक माहिती गोळा करणं आणि ही प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली पद्धत असेल, या प्रश्नावली पद्धतीचा वापर करून विविध प्रश्नांची मांडणी केली जाते आणि या प्रश्नावली पद्धतीचा वापर आपण त्या भागामध्ये, त्या कार्यक्षेत्रामध्ये वापरू शकतो. जसं की विश्लेषण पद्धतीमध्ये विविध प्रश्नांची रचना केल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं त्या प्रदेशातील व्यक्तींच्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तरं आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि यातून आपल्याला बरीच सारी माहिती मिळत असते किंवा जो माहिती देणारा असतो आणि प्रश्नावलीमध्ये जो प्रश्न विचारणारा संशोधक आहे आणि उत्तर देणारा माहिती देणारा जो व्यक्ती आहे प्रश्नावली भरणारा, या दोघांमध्ये विचारांची देवाण होते किंवा कधी-कधी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरती भेट देऊन त्या प्रश्नांची विचारणा केली जाते आणि अशी जी माहिती मिळते तिचं विश्लेषण केलं जातं. यालाच आपण भौगोलिक संशोधन पद्धतीमध्ये अशा विविध प्रकारच्या पद्धती वापरून भौगोलिक संशोधन हे केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर पृथक्करण पद्धतीमध्ये एखादी समस्या आहे, समजा दूषित पाण्याची समस्या आहे किंवा दूषित पाण्याची समस्या आहे, तर दूषित पाणी कशामुळे या ठिकाणी दूषित पाणी म्हणजे एखाद्या शहरी भागांमध्ये नद्यांचं दूषितीकरण हे कशामुळे होतं किंवा त्याची कारणं काय आहे? त्या भागामध्ये कारखान्यांची संख्या जास्त आहे का? किंवा नद्यांच्या पाण्यांमध्ये जे काही वाहनं वगैरे धुतले जातात की काय? या सर्वांचा अभ्यास म्हणजे नक्की कारण काय आहे त्यामागचं पृथक्करण. अगदी छोट्या-छोट्या कारखान्यांच्या भागांमधले पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचे मूलद्रव्य मिक्स झालेले दिसतात किंवा ज्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहे, अशा ठिकाणी जास्त पाणी प्रदूषित आहे का? म्हणजे असे वेगवेगळे भाग करून त्या नदीच्या पाण्याचा अभ्यास हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटप करून त्याचा शोध घेणं, याला आपण पृथक्करण पद्धतीचा वापर असं म्हणू शकतो संशोधनामध्ये. म्हणजे भौगोलिक शोध घेत असताना वेगवेगळ्या घटकांची माहिती मिळवणं, ती सर्व माहिती एकत्रित करणं, यालाच आपण पृथक्करण पद्धती असं म्हणू शकतो. त्याचबरोबर तिसरी पद्धत म्हणजे तुलनात्मक पद्धत. 2 विभिन्न प्रदेश आहे किंवा राज्य आहे, देश आहे, त्या 2 विभिन्न राज्यांमधली, देशांमधली जे काही प्राकृतिक, नैसर्गिक घटक आहेत, त्या घटकांची तुलना करणं, यालाच आपण तुलनात्मक पद्धतीचं संशोधन म्हणू शकतो. म्हणजे एखाद्या शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ आहे आणि दुसरीकडे दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये उत्पन्नामध्ये कमतरता आहे. मग दोघांची तुलना केली जाते आणि या ठिकाणी उत्पन्न कमी असण्याची कारणं का असावी दुसऱ्या क्षेत्रामध्ये आणि पहिल्या क्षेत्रामध्ये उत्पन्न जास्त असण्याची कारणं का असावी? या दोघांची जेव्हा तुलना केली जाते, त्यातून आपल्याला शेवटी निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतो आणि त्याची कारणमीमांसा केल्यानंतर, की नक्की कोणता घटक जबाबदार आहे यासाठी, यालाच आपण तुलनात्मक पद्धतीचं संशोधन असं म्हणतो. ही पद्धत सुद्धा भौगोलिक संशोधनामध्ये वापरली जात असते. त्याचबरोबर नमुना अभ्यास पद्धती. तर नमुना अभ्यास पद्धती म्हणजे काय? विविध प्रकारचे सॅम्पल्स किंवा नमुने हे घेतले जात असतात. समजा एखाद्या शेती क्षेत्रातील अ, मृदा असेल किंवा पाणी असेल, या मृदेचा किंवा पाण्याचा किंवा एखाद्या खाणकाम क्षेत्रातील खडकांचा किंवा सागरी भागातील खडकांचा जर अभ्यास करायचा असेल, तिथल्या खडकांचे प्रकार असेल, रचना असेल, तर सॅम्पल्स किंवा नमुने जे आहेत ते घेतले जातात आणि त्याच्यावरती वैज्ञानिक पद्धतीने प्रोसेस करून वेगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जातो.
मग मातीमध्ये असणारे मूलद्रव्य, खनिज द्रव्य किंवा मातीचा प्रकार कोणता आहे, गुणधर्म कोणते आहे, लाल असेल, काळी माती असेल, वेगवेगळ्या प्रकारची किंवा वाळवंटी प्रकारची मृदा आहे. मग याच्यामध्ये याचे गुण कोणते, गुणधर्म कोणते किंवा याची निर्मिती कशामुळे होते, त्याचा नमुना जो आहे तो घेतला जातो. आणि त्या नमुना अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून जी काही भौगोलिक शोध हा घेतला जात असतो किंवा जी समस्या आहे ती सोडवली जाते. त्यालाच नमुना अभ्यास पद्धती किंवा एखाद्या गावाचा अभ्यास किंवा राज्याचा अभ्यास करायचा आहे, तर विशिष्ट प्रकारचे गाव जे आहे ते नमुना म्हणून घेतले जातात आणि त्या जिल्ह्याचा किंवा त्या गावाचा किंवा गावातील शेतीचा अभ्यास करायचा असेल, तर 4-5 ठिकाणच्या शेतीतील शेतीचे जे काही नमुने किंवा शेतीतील माती, मृदा, पिकांचे नमुने घेतले जातात आणि त्याच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा अभ्यास हा केला जाऊ शकतो. 5वा जो प्रकार आहे भौगोलिक संशोधनाचा तो आहे प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धतीमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रयोग शेती क्षेत्रामध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, विशिष्ट प्रकारचे प्रयोग करून बघितले जातात आणि त्या प्रयोगाचा वापर केल्यानंतर निष्कर्ष काय निघता आहे, जी निर्माण झालेली समस्या आहे ती सोडवता येते आहे की नाही, याचा विचार केला जातो. याला प्रायोगिक पद्धत म्हणजे शेती क्षेत्रामध्ये जर रासायनिक खतांचा वापर केला जात असेल, तर त्या ठिकाणी उत्पन्नाचा दर्जा जर कमी असेल किंवा क्वालिटी ही चांगली नसेल किंवा उत्पन्न भरपूर होतंय पण क्वालिटी नाहीये त्या पिकामध्ये, अशा ठिकाणी काही क्षेत्रामध्ये प्रयोग करून बघितला, सेंद्रिय खताचा वापर केला, तर तिथे काय बदल दिसून येतो, हा प्रयोग करून बघणं यालाच आपण प्रायोगिक पद्धतीचा वापर करून भौगोलिक संशोधन हे करू शकत असतो. अशा पद्धतीने भौगोलिक संशोधनामध्ये विविध पद्धतींचा वापर करून माहिती संकलित केली जाते आणि त्यातून शेवटी निष्कर्ष काढले जातात. अशा भौगोलिक संशोधनाच्या 5 मुख्य पद्धती आहे. या पद्धतींच्या माध्यमातून भौगोलिक संशोधन हे केलं जात असतं. याच्यामध्ये नैसर्गिक घटकांचा, घटनांचा आणि पर्यावरणाचा एकमेकांशी जवळचा संबंध असतो. या तिन्ही घटकांचा अभ्यास यात सखोल केला जातो आणि त्यातून निष्कर्ष काढले जात असतात. म्हणजे पुन्हा-पुन्हा प्रायोगिक पद्धत ही सुद्धा एक महत्त्वाची पद्धत आहे, की प्रायोगिक पद्धतीमध्ये पुन्हा-पुन्हा प्रयोग करून बघितले जातात आणि त्यातून निष्कर्ष किंवा सिद्धांत मांडता येऊ शकतात आणि ते सिद्ध सुद्धा करता आले पाहिजे. म्हणजे स प्रयोग केल्यानंतर ते सिद्ध होऊ शकतात. म्हणूनच प्रयोग करणं हे आवश्यक असतं प्रायोगिक पद्धतीमध्ये. जर ते निष्कर्ष योग्य आहे की नाही, जर ते निष्कर्ष निघत असेल तरच प्रायोगिक पद्धत ही योग्य असू शकते. म्हणजे जे आपण हायपोथेसिस किंवा गृहीतक मांडलेलं आहे, ते सिद्ध होतंय की नाही, याचा पुन्हा-पुन्हा अभ्यास करावा लागतो. तरच प्रायोगिक पद्धती वापरता येऊ शकते भौगोलिक संशोधनामध्ये. अशा प्रकारे भौगोलिक संशोधनाच्या ह्या 5 पद्धती आहे. धन्यवाद.